वाव, बघा गाईस कशी प्लेस आहे ही. दगडाचं बांधकाम आहे आणि त्याच्यावर नंतर मग सिमटाचा लेप लावायला गाईस. आणि येताना जर तुम्ही येत असाल तर एकटे बिलकुल येऊ नका, सोबत घेऊन या कोणाला तरी. त्यांचे काही मृत वगैरे झाले कोणी तर ते या ठिकाणी सोडून जात होते गाईस. आता ज्या ठिकाणी मी इथं उभा आहे ते माहिती आहे का, हे स्मशान घाट आहे ॲक्च्युली. आता तुम्ही ही जी जागा बघता पाठीमागं, ते तर त्यांचे जे मृत जे कोणी असेल नातेवाईक तर त्यांना या ठिकाणी सोडून जात होते गाईस. आणि म्हणत होते की हे जे स्नानगृह आहे गाईस, तर हे असं काही. सिद्ध्या, हे ॲपल केक आहे. सिंग यू ऑल. लेट्स ट्राय गाईस ॲपल केक. सो गाईज, वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर मंडळी, आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे. अँड गाईज, मी आलो आहे तर सध्या एका शॉपवर, गॅरेजवर आलो आहे ॲक्च्युली. तर आपली जी प्लॅटिन आहे तर तिथं थोडं वर्क आहे गाईज, तर त्यासाठी आलो आहे. अँड गाईज, आज आपण व्हिजिट करणार आहोत जालन्यामधली एक अशी सिक्रेट प्लेस की ती फार कमी जणांना माहिती आहे. आणि ॲक्च्युली भानगड अशी की त्याच्या मागचा काय इतिहास आहे तर तो पण बहुतेक भरपूर जणांना माहीत नाही आहे. तर आज ती जागा आपण व्हिजिट करणार आहोत गाईज. आणि त्याच्यावर जर म्हटलं आपली जी प्लॅटिना आहे तिथे एकदा काम करून घेऊ आपण. हे तर आपली प्लॅटिना, आणि हा थोडा प्रॉब्लेम झाला आहे तिथं गिअर लिव्हरचा, तर हाच फिक्स करायला आलो आहे. अँड गाईज, बाय द वे, इथे आता वर्क आणि पटकन येऊ, कारण आज जो अंबाटला आहे तिकडे पण आपण आज फेरफटका मारू, तर तिकडे पण आपण चक्कर मारणार आहे आज. तर लवकरात लवकर आज ब्लॉग शूट करू आपण. अँड गाईज, नाव फायनली आय डन माय वर्क. जे वर्क आहे ते कम्प्लीट केलं गाईज. आणि थोडा प्रॉब्लेम आला होता गाडीमध्ये, फक्त गिअर लिव्हर तो फिक्स केला आहे. आणि मंडळी, तर आता चाललो आहे आपला डेस्टिनेशनवर. सो स्टे ट्यून माय ब्लॉग. अँड गाईज, बाय द वे, तर मी आता आलो आहे खरपुडीकडे. आणि मंडळी, हा असा काही सीन आहे त्याचा. एकदम शांत परिसर आमच्या जालन्याच्या पूर्व दिशेकडे. इकडे जास्त क्राऊड नसतो काही, कारण या साईडला सगळे जे खेडेगाव आहेत टोटली तर ते आहेत या साईडला. तर त्याच्यामुळे इथे जे अवजड आणि मोठी वाहने ते जास्त नसतात. फार छोटा क्राऊड राहतो काही, जास्त करून तर बाईक्सच घेऊन येतात त्या साईडला. आणि आलं तर एखादं कार, कारण या साईडला मग हायवे वगैरे नाही आहे साईडला. हा जो रोड आहे हा छोटा रोड कंटिन्यू राहतो काही तिकडे. आणि हा नीट निघतो मग रामनगरच्या दिशेने काही, रामनगरला निघतो. हा फार समोर जातो बायकाईचा. तरी हा जाईल आय थिंक 15 किलोमीटर नंतर हा रामनगरकडे निघेल काही. 15 नाही, जास्तच निघेल, 15-20 किलोमीटर लांब गेल्यानंतर हा खरपुडीकडे निघतो काही. आणि या साईडला आहे आपलं सरस्वती माता मंदिर. पण आज सरस्वती माता मंदिरात जाणार नाही आपण काही, आपण वेगळ्या ठिकाणी जाणार आज. अँड लुक गाईज, ही काय अशी प्लेस. एकदम सायलेन्स वातावरण गाईज या ठिकाणी. आणि ही जी जागा बघता ना गाईज, इथं आता बसली आहे. 10 वर्ष अगोदर आम्ही इथे आलतो गाईज. तर या ठिकाणी जर फर्स्ट घर होतं तर आमचंच एक घर होतं अगोदर या साईडला. आणि नंतर एवढी मोठी कॉलनी बनली. अगोदर काहीच नव्हतं गाईज, पण आता जागा फार बदलली इथून. आणि हा असं काहीच सीन. आणि तुम्हाला ही जी बिल्डिंग दिसते फार मोठी, ती ब्राऊन कलरची, तर आय थिंक स्कूल आहे ती. पार सैनिकी स्कूल आहे आमच्याकडं, आय थिंक ती आहे वाटतं. ती असेल ना तर दुसरी कुठली तरी स्कूल आहे काही. आणि असं काही सीन. आणि हा रोड जातो एका दुसरं गाव, इथे छोटीशी वस्ती आहे त्या साईडला. आणि तो जो रोड आहे गाईस, ते जे डोंगर दिसते तुम्हाला, ती आहे रोहनवाडी. आणि हा जो रोड आहे ना, हा शॉर्टकट पण आहे रोहनवाडीकडे जायला. आता भरपूर जणांना माहिती नसेल, पण इथून डायरेक्ट तुम्हाला त्या डोंगरापर्यंत जाता येतं. आणि आता तर चांगलं आहे. पहिले तर फार डेंजर रोड होता काय जायला, तिथे एकदम झाडी झुडपी होती. आणि असं काही
दुपारची शांतता आमच्या जालन्यामध्ये. अँड नाव गाईज वी आर व्हिजिट आवर डेस्टिनेशन. अँड गाईज बघा काय असा रोड आहे आणि ती राहिली आपली डेस्टिनेशन. अँड गाईज ह्या इथं जायचं आपल्याला, पण मला वाटलं रोड आहे इथून, त्याच्यामुळं इकडून गाडी घातली. तर माहीत नव्हतं की इथं भिंत पण आहे अशी. तर ही भिंत आहे, तर याच्या पलीकडे जायचं आपल्याला त्या ठिकाणी. आणि हा असा काय व्ह्यू गाईज आमचा जालन्याचा. या ठिकाणी अगोदर आलो आहे मी, पण मला वाटलं की इथून शॉर्टकट भेटतं तर इकडूनच गाडी टाकू. त्याचं टाकली गाडी इकडं मी, पण इकडं रोड आहे तो बंद आहे. तर तिथून जाणं पडेल मला, आणि त्याचा रोड आहे त्या साईडने. वाव, बघा गाईस कशी प्लेस आहे ही. या ठिकाणी आपलं सरस्वती माता मंदिर, त्या साईडला आपला जालना, आणि हा असं काही सीन. इकडे सगळे शेत वगैरे आहेत आणि व्ह्यू तर फार भारी होतो आहे काही तिथून. आणि त्या साईडनं आलो आहे आपण, तिकडून आलो आहे आणि आता आतमध्ये जातो आहे आपण. आणि मंडळी बघा ही आहे ती प्लेस. गाईस काय अशा ठिकाणी बघा ही सगळं जंगल आहे आणि ही प्लेस बघा तुम्ही. आता तुम्हाला तर रस्ता माहीतच पडला असेल गाईस की आपण कुठून आलो आहे आणि कसं आलो आहे. शांतता आहे फार इथे. आणि ही जागा बघा गाईस, हे आहे सगळं दगडाचं बांधेल गाईस. दगडाचं बांधकाम आहे आणि त्याच्यावर नंतर मग सिमटाचा लेप लावायला गाईस. बा कशी जागा ही. आणि तिथं पण आहे काहीतरी, आणि ते एक भाऊ येतात तिथून आपल्याच पाठीमागे येत आहे वाटतं. इथं एक ट्री आहे, कशाचं काय माहिती. आणि इथे एक स्तंभ आहे छोटा, हा पण फार जुना आहे काहीच. आणि ही अशी काही जागा, आणि किती भारी जागा बघा काही. आणि आता जाऊ याच्या आतमध्ये. आणि कशी आहे जागा गाईस कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदम शांतता पूर्ण वातावरण गाईस. आणि एक सांगू इच्छितो की ही जी जागा आहे तर अगोदर जालन्याच्या बाहेर होती, नंतर मग जालना इथपर्यंत आला, अगोदर बाहेरच होते गाईस. आणि ही अशी काही जागा काही जातो याच्या आतमध्ये येतो. थोडं सांभाळूनच यावं लागेल इथे. आणि येताना जर तुम्ही येत असाल तर एकटे बिलकुल येऊ नका, सोबत घेऊ नका कोणाला तरी. आणि बघा गाईस कशी जागा ही. हे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे काही. आणि इथं पण वाट लावलेलीच आहे ॲक्च्युली, नावं किंवा काढून. राम राम भाऊ. ही जागा कुठली माहिती आहे तुम्हाला? ही नाही नाही, ॲक्च्युली काय आहे जागा माहिती आहे तुम्हाला? काय? हां, पारशी लोक सोडून जात होते इथं. हां इथं. अँड गाईस ही आहे ती जागा. आणि हे माहिती आहे काय तर हे तवाचा स्मशान घाट होतं गाईस. जे पारशी लोक होते आपल्या जालन्यामध्ये अगोदर, आय थिंक 1800 ते 1900च्या काळामधले. तर ते काय करायचे माहिती आहे का, जर त्यांचे काही मृत वगैरे झाले कोणी तर ते या ठिकाणी सोडून जात होते गाईस. आता ज्या ठिकाणी मी इथं उभा आहे आणि ही जालन्याच्या बाहेर त्याच्यामुळे गाईस, हे त्यांनी बनवलं त्याच्यासाठी. ही त्यांची स्मशानभूमी गाईस. त्या ठिकाणी उभा आहे ना गाईस, ही ॲक्च्युली स्मशानभूमी आहे. जे पारशी लोक आहे तर त्यांचे अगोदर पारसी नाही फारसी, जे फारसी लोक होते अगोदर जालन्यामध्ये होते गाईस. 1900च्या काळामध्ये जेव्हा
इंग्रज वगैरे होते, तर त्यावेळेस फारसे लोक होते काहीच, आणि त्यांची ही जागा आहे काहीच. आणि बनायला सगळ्यासाठी माहिती आहे का, हे स्मशानघाट आहे ॲक्च्युली. आता तुम्ही ही जी जागा बघता पाठीमागं, ते तर त्यांचे जे मृत जे कोणी असेल नातेवाईक, तर त्यांना या ठिकाणी सोडून जात होते काहीच. या ठिकाणी म्हणजे सोडून कसं, जर कोणी मृत झालं तर इथं आणून टाकून देत होते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की माणूस हा मातीतून निघतो आणि शेवटी तो मातीतच जातो. तर मग ते काय करायचे माहिती आहे का, जितके पण त्यांचे नातेवाईक आहेत, जर कोणी मेलं तर त्याला इथं आणून सोडत होते. आणि मग ते किडे ते खात होते काही, म्हणजे किडे म्हणो किंवा जे जे जीव आहे तर ते खात होते. आणि ते हवाने काही काही वेळेस म्हणजे जी बॉडी ती झिजते म्हणजे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की माणूस हा मातीतून येतो आणि शेवटी मातीत जातो. तर त्यांना मग इथं आणून सोडत होते काही या ठिकाणी, म्हणजे जाळात वगैरे काही नव्हते, असं आणायचं सोडून द्यायचं. मग तो माणूस काही महिन्यानंतर 5-6 महिन्यानंतर ती बॉडी सगळी अशी झिजून ही होत होती, कुजत होती. आणि शेवटी मग जे जीवजंतू त्याला खाऊन खतम करत होते. तर त्यांचं असं मानणं होतं की जो माणूस हा मातीतून निघतो आणि शेवटी मातीतच जातो. तर असं त्यांचं म्हणणं होतं काही. आणि त्याच्यामुळे त्यांचे जितके पण नातेवाईक आहेत, जेव्हा त्यांना देवाज्ञा होती तर काही या ठिकाणी त्यांनी आणून सोडत होते. आणि ॲक्च्युली तर मला अगोदर माहीतच नव्हतं काय जागा आहे. आणि आता तर फार भारी वाटलं काही याने. हे बघा गाईस की असे बनवून ठेवले, खाली पण डिझाईन्स आहे इथे. आणि मी जेव्हा लहान होतो ना तर या ठिकाणी आलो होतो, मला असं वाटायचं की UFO उतरवलं कोणी इथं. लहान होतो ना तेव्हा असं वाटायचं की UFO कोणी उतरवलं आणि त्याचं बनेल. पण इतिहास अजून पण फार जालनेकरांना माहिती नाही याचा. तर मीच कशी तरी कुठून तरी माहिती काढली गुगलवरून इकडून तिकडून, आणि शेवटी मला या जागेबद्दल कळालं. आणि ही जागा तर मला फार वर्षापासून माहिती होती, काही 10-1 वर्ष झाली ही जागा माहिती होती. आणि काही जातून एक गोष्ट आहे वाटतं, भाऊ दाखवतात आपल्याला, भारी आहे काही. आणि कशी वाटली जागा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं येऊ परत आपण. अच्छा, हां, ते लोक आंघोळ करायला होते तिथं. अरे हे पाहिलेच नाही मी. आंघोळ करायला म्हणजे जे जात होते मग तिथं आंघोळ करायची. आंघोळ करायची तिथं. अच्छा जायच्या अगोदर. अच्छा अच्छा अच्छा. तरी अंदाजे किती दोन असं नाही, मला असं वाटतं की 300 वर्ष असं म्हणून. हां, ॲक्च्युली एक्झॅक्ट डेट तर मला पण माहिती नाही आहे. भारी आहे. मला वाटलं हे ते कोण, ते पाहिलंच नाही मी अजून. ते असं ते फक्त ते गड्डा गिड्डा नाही त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा, नॉर्मल आंघोळीसाठी फक्त. आंघोळीसाठी फक्त. असे अजून पण आहे की इथं, म्हणजे या साईडला. ह्या साईडला नाही होतं. आता हे जे आहे ना, हे असंच एक इथं आहे. आणि एक पाहिलं होतं मी, राजूर रोडकडे जातो ना आपण, तर आतमध्ये शेत आहे तिकडं, तर त्या ठिकाणी पाहिलं होतं मी एक. आहेत अशा 2-4 जागा आहेत. 2-4 जागा आहेत. आता मी तर फक्त ती आणि ही एकच माहिती आहे राजूरकडची. ही पण आता पाहिली मी, मला माहीत पण होती तिथं आंघोळी system. आंघोळ सिस्टीम. भारी. अँड मंडळी, कशी वाटली जागा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा असा काही इतिहास आमचा जालनेकरांचा काही. आणि आता त्या साईडची जी जागा आहे तर ही तर झाली. पुन्हा समोर एक जी म्हणतात ती आंघोळची जागा आहे, म्हणजे ती कुठली जागा आहे ती पण बघू आपण. अँड गाईस, त्या जागेला राहिली, म्हणजे त्या ठिकाणी राहिली ती जागा, आणि दुसरी ही. आणि मंडळी, आता इकडे चाललो आहे मी. बघा गाईस, काही अशी जागा आहे. आणि म्हणत होते की हे जे स्नानगृह आहे गाईस, तर हे असं काही. आता सगळे झाडं झुडपेच आली याच्यावर. चौकोनी आकारामध्ये आणि फार छोटं आहे. मला तर फार मोठं वाटलं काही, पण जास्त काही मोठं नाही, छोटं आहे. अच्छा, इकडून एंट्रन्स आहे.
बघा गाईस कसं आहे. इकडं आजूबाजूला झाडं नाही, जिकडं घुसत तिकडं झाडं एवढी मोठी, आजूबाजूला झाडच नाही. आणि जिथं मेन जायचं तिथे बघा किती झाडं आहे गाईस. जागाच भेटेल नाही आतमध्ये जायला. असं काही सीन गाईस. आणि हे स्नानगृह आहे गाईस तवाचं. तर आतमध्ये तर जात नाही मी. आणि बाहेरून दिसतंय गाईस की अशी जागा आहे बघा. इकडून एक ही भिंत आहे, पुन्हा इकडं पॅक करायला आहे या साईडला. असं काही इकडून पॅक आहे. आणि आता तिकडून बघू. हे असं काही हे सगळं पॅक झालं काहीच. तिकडून थोडंफार दिसतं, नाही तर झाडाने सगळं इथं पॅक करून टाकलं काहीच. त्याच्यामुळे क्लीन विजिबल होत नाही आहे. हा जेव्हा उन्हाळ्यात आलो ना तेव्हा विजिबल होईल काहीच, कारण तेव्हा हे झाडं काहीच नसते ना, तेव्हा एकदम क्लीन राहतं. पण आता पावसामुळे जे झाडाने सगळं झाकून ठेवलं आहे त्याच्यामुळे क्लीन विजिबल पण होत नाही आहे ना. बाय द वे काहीच काही असा होता आमचा जालन्याचा इतिहास. आणि मंडळी ही एक जागा आहे आणि अशी सेम जागा आहे आपल्या घाणेवाडी तलावाकडे. आता त्या साईडला विचार केला होता मी जायचं म्हणून, विचारच होता आज जायचा, पण आता भानगडशी झाली आहे. आता होती संध्याकाळ आणि ती जी जागा मला दाखवायची आहे ना ती उन्हातच दाखवायला मजा येईल गाईस, कारण आता संध्याकाळ होईल, जवळजवळ सूर्य अजून खाली येईल. तर ती जी जागा दाखवायची तिथं सावली येईन गाईस. आणि दाखवायला की माझ्या पण येणार नाही मला, कारण त्या ठिकाणी सावली येईल. आणि अशा ज्या कडक ऊन आहे त्याच्यामध्येच ती जागा पाहायची मजा आहे गाईस. तर मी तर प्लॅन ड्रॉप केला आज, पण आपण उद्या जाऊ गाईस. उद्या त्या साईडला जाईन दाखवून मी की कशी जागा आहे. सेम अशी जागा आहे गाईस. ही जी आता जागा बघितली तर अशीच आहे गाईस. आता तरी मी झाले असेल 1.5 वर्ष झाला असेल गाईस त्या ठिकाणी गेलो नाही, पण आपण तिकडं जाऊ गाईस. आणि मला असं वाटतं की सेम अशी जागा असेल ती, तर आपण तिथं पण जाऊ. आणि गाईस उद्या जाऊ. आणि उद्या कसं मग जेव्हा ऊन पडतं ना गाईस तेव्हा ज्या क्लॅरिटीने बघता येतं गाईस काय काही नाही. अंधारात तर तसं काही दिसणार नाही, कारण ना कॅमेरा नीट कॅच करू शकेल ना तुम्हाला काही कळणार. तर आजचा प्लॅन तर मी ड्रॉप केला गाईस, कारण जवळजवळ संध्याकाळच होईल गाईस. आणि आता वाजले 4, जवळजवळ 4:30 होतील, मग डायरेक्ट संध्याकाळ होतील. तर बघण्यात काही मजाच येणार नाही. तर आज तर मी ड्रॉप करतो आहे प्लॅन, पण उद्या जाऊ गाईस आपण आणि सेम अशीच प्लेस दाखवू तुम्हाला. सो स्टे ट्यून माय ब्लॉग. अँड सो गाईज महाराजांच्या पुतळ्याकडे आणि बाईक पार्क केली घरी आणि आता पैपे चाललो आहे. अँड जर सांगायचं म्हणजे मी आउटफिट आहे ना थोडा डेंजरस म्हणजे आहे थोडा. तर जे फुल्ली ब्लॅक आउटफिट आहे ते घातलं आहे आता. फुल ब्लॅक शर्ट अँड फुल ब्लॅक पॅन्ट. आणि भानगड काय झाले काय मी सगळे लोक माझ्याकडे बघायला लागलेत, त्याच्यामुळं मास्क घातलं आहे मी. बहुतेक जे आउटफिट घातलं ना मी त्याच्यामुळे बघतात बहुतेक लोक माझ्याकडे. तर त्या साईडला चालत होतो मी लेफ्ट साईडला, तर तिकडून येणार प्रत्येक जण माझ्या तोंडाकडे बघायला लागली, कोण पाहायला काय माहिती. त्याच्यामुळे दुसऱ्या साईडला आलो इकडून. ठीक नोटीस केलं की सगळे माझ्याकडे बघायला लागले, बहुतेक आउटफिटमुळे बघत असणार माझ्याकडे. अँड बाय द वे गाईस आता इथून जाऊ आता अंबडला. आणि एका पैपे चालेल जास्त काही हे नाही आहे मला. आणि माझं अँड सो गाईस बॅक इन ब्लॉग. सगळे केस खराब झाले हवे ना. अँड गाईज बाय द वे तर मंडळी इथून आता जाऊ आम्ही मत्स्यदेवी देवी संस्थान अंबड या ठिकाणी. आणि थोडासा उशीर झाला आहे आता आम्हाला, कारण आता वाजले 3:45. तर अशा टायमाला निघालो आम्ही मत्स्यदेवी देवीला. आणि काय सीन होतं काय नाही तर आपण नक्की बघू गाईच, कारण फार दिवसानंतर चाललो आहे मंदिरामध्ये. आणि ॲक्च्युली माझ्या आता जाण्याची होती नवरात्रीमध्ये, पण तेव्हा काही टायमच भेटला नाही, तर आता चाललो आहे. सो स्टे ट्यून माय ब्लॉग. ॲक्टर अँड सो गाईस बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आम्ही आलो आता अंबडमध्ये.
आणि जस्ट एंट्री घेतले काहीच आम्ही. आणि इथून आता जाऊ एक फेरफटका मारायला. मी आणि माझे फ्रेंड चालू आहे आणि असं काही सीन. आणि हे आहे कुठलं तरी कॉलेज आहे, तर त्या ठिकाणी आलो आहे आम्ही. आणि ऑल्सो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग. अँड गाईज बाय द वे, तर आता ट्रॅव्हल करून आम्ही आलो आता इकडे. थोडा ब्रेक घ्यायला आता इथे. And guys, now I tried the ragda. Let's try it. And so guys, तर आम्ही आता घेतला ब्रेक. अँड गाईज आता इथून चाललो आहे फेरफटका मारायला. आता बघू काय सीन आहे काय नाही. तर भरपूर छान छान जागा आहेत अंबडमध्ये. आता टाईम तर इतका नाही आहे, पण थोडंफार एक्सप्लोर नक्की करू आम्ही आता. अँड सो गाईज, तर आम्ही आलो आता अंबडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ. अँड गाईज इकडे आता ट्राय करू आम्ही चायनीज फूड. चायनीज फूड आयटम आहे जे की फार स्पेशल आहे अंबडमध्ये, तर आम्ही ते ट्राय करतो आहे आता. आणि ट्रॅव्हलिंगला फार भारी मजा येते गाईज, कारण जालना ते नेहमी येतो, पण थोडी वेगळी सिटी ट्राय करतो आम्ही. तर ट्रॅव्हलिंगला फार भारी मजा येते. आणि पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि आहे ॲक्च्युली एंट्री आहे अंबडमध्ये येण्याची. तिथं अनादर स्ट्रीट फूड आम्ही ट्राय करतो आता मंचुरियन. हा जरा फिनिश करतो मग ब्लॉग स्टार्ट करेल. अँड ऑल्सो गाईज आम्ही हिंडत करत आता आलो आहे आमच्या सेकंड दुकानावर. परत त्या ठिकाणी आलो गाईज त्या ठिकाणी आम्ही ॲक्झॅक्ट घेतली होती, बिकॉज त्यावेळेस आमचं काम झालं नाही. त्यामुळे आता परत आलो आहे एक न्यू फूड आयटम ट्राय करायला. आणि बघू कसा आहे का. आणि तोपर्यंत स्टे ट्यून माय ब्लॉग. रेखाब सिद्ध्या हे ॲपल केक आहे. सिंग यू ऑल. लेट्स ट्राय गाइस ॲपल केक. अँड गाइस आय ट्राय द ॲपल केक. ये पहले गुड टेस्ट गाइस, रिअली गुड टेस्ट. अँड सो गाइस बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आपण आता गेलो हनुमानगड नाही अंबडला. अँड गाइस अंबडमधून मी आलो आहे आता आमच्या जालन्यामध्ये. आणि यायला थोडाफार उशीर झाला आम्हाला, कारण जसं काही गडबड नाही त्याच्यामुळे आरामात ट्रॅव्हल करत आलो. आणि आता मस्त थंडी हवा सुटली आहे. आणि मी आहे आमच्या मामा चौका एरियामध्ये. आणि आता इथं आलो आहे थोडं फेरफटका मारायला. एक वर्क आहे तर त्यासाठी इथं आलो. आणि मंडळी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि मंडळी आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.